वाह, पहिलाच प्रश्न खूप उत्तम आहे. त्याचं उत्तर खरं तर तुझ्याकडे पण आहे. म्हणजे वेगळं काही उत्तर द्यायची आवश्यकता पडणार नाही. तर गोठमधला बाबी हा जो होता तो नाच्या होता तमाशातला. आणि तो ज्या वेळेला वाईट कृत्य करत असतो त्यावेळेला तो पुरुषासारखा वागायला लागतो आणि इतर वेळेला तो बायल्या सारखं वागायला लागतो. पहिलं व्यावसायिक काम म्हणाल तर आम्हीच आमच्या ग्रुपकडनं, आमचा अर्पण पुणे म्हणून ग्रुप होता सगळा नाटकाचा. तर आम्ही बरीच मंडळी, आता प्रसाद लोक असो, नितीन चव्हाण असो किंवा आणखी बरीच लोक, त्यामध्ये आम्ही सगळेजण काम करायचो. आणि बऱ्याच वेळा असं झालं की स्पर्धांमध्ये आम्ही खूप काम केल्यामुळे अरे याला आपण विचारूया का या भूमिकेसाठी म्हणून सुद्धा आपल्याला ते विचारलं जातं आणि ते विचारलं गेलं आणि तसं ते काम झालं. विनोद हा शिकवून येत नाही हो, तो तुमच्यात त्याचे उपजत गुण हवेत ना. ओके ओके. म्हणजे अगदीच बेसुरा माणूस आहे आणि त्याला तुम्ही गायनाच्या क्लासला टाकलं तर कितीही आदळआपट केली तरी तो गाऊ शकणार आहे का? मोटिवेट स्वतःला करावंच लागतं. मुळात सकारात्मक विचार आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आपणच काय विचार करतो बरेच वेळा, बऱ्याच ठिकाणी असं होतं ना की अरे बापरे तू नाही म्हटलं तर आधीच आपण नमस्कार नमस्कार. नाही, हे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की इथे आम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये पार्टीची वगैरे तयारी करतो का काय, पण तसं अजिबात नाही आहे. इथे कुठल्याही प्रकारची पार्टी होणार नाही आहे. आज आपल्याकडे जे पाहुणे येणार आहेत ना, त्यांचं व्यक्तिमत्वच असं आहे. म्हणजे कसं की आता तुम्ही बघत असाल या चारही ग्लासमध्ये, चारही वेगवेगळे आकाराचे ग्लास आहेत, तर पाणी ओतल्यानंतर पाणी त्या ग्लासाच्या आकाराप्रमाणे स्वतःचं आकारमान बदलतं आणि त्याप्रमाणे हे घेतं, काय म्हणूयात आपण, ग्लासाच्या आकाराप्रमाणे पाणी बदलतं. तसंच आजचे जे पाहुणे आहेत ते सुप्रसिद्ध अभिनेते आहेत आणि त्यांचं नाव आहे सिद्धेश्वर झाडबुके. भूमिका कुठलीही असो, म्हणजे विनोदी असो, सिरियस असो, ऐतिहासिक असो, सामाजिक असो, प्रबोधनकार असो, काही असो, भूमिकेच्या डिमांडप्रमाणे ते स्वतःला मोल्ड करतात आणि उत्तम भूमिका बजावतात. तर मनातल्या गोष्टीमध्ये आज आपण सिद्धेश्वर झाडबुके यांना बोलवलेलं आहे आणि माझ्या मनातले अनेक प्रश्न मी आज त्यांना विचारणार आहे. तर मला खात्री आहे की माझ्या मनातले जे प्रश्न आहेत तेच तुमच्या मनातही असणार आहेत. त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमचं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. सिद्धू दादा नमस्कार आणि तुमचं मनपूर्वक स्वागत. तर मनातल्या गोष्टी अशी आम्ही सिरीज सध्या चालवतोय आमच्या परिवर्तन क्रिएशन चॅनलवर आणि अक्षरशः मनात येणारे सगळे प्रश्न मोकळेपणाने आम्ही विचारतो, म्हणजे जे गेस्ट येतात त्यांना. तर त्यासाठीच आम्ही तुम्हाला आज इथे आमंत्रित केलेलं आहे. तर सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे की वेगवेगळ्या भूमिका, म्हणजे तुमच्या आता गोठ मालिकेतला बाबी असो किंवा 100 डेज मधला शरद असो, प्रचंड वेगळ्या व्हेरिएशन्सच्या वेगळ्या भूमिका आहेत. तर मुळात भूमिकेकडे बघताना त्याचा अभ्यास तुम्ही कसा करता आणि ते सगळं कसं उतरवता स्वतःमध्ये? वाह, पहिलाच प्रश्न खूप उत्तम आहे. त्याचं उत्तर खरं तर तुझ्याकडे पण आहे. म्हणजे वेगळं काही उत्तर द्यायची आवश्यकता पडणार नाही. आपण अगदीच आपल्या लहानपणाकडे जाऊया. लहानपणापासून आत्तापर्यंत आपण जो प्रवास केलेला आहे त्याच्यामध्ये लहानपणी आपण किती खोडकर होतो किंवा किती उचापत्या करायचो किंवा कोणाकोणाच्या नकला करायचो. तर नकला करताना बऱ्याच वेळा असं झालं पण असेल की अरे निरू, ते काका काकू आले, जरा त्यांना दाखव ना आजी कशी चालते, त्या शेजारच्या काकू कशा चालतात, ते कसे बोलतात, आई कशी तुला रागवते, बाबा कसे डोळे वटारतात, हे सगळं तू करून दाखवलेलं असशील. याचा अर्थ तू काय केलेलं असतं, कुठंतरी काहीतरी निरीक्षण केलेलं असतं. तर गोठमधला बाबी हा जो होता तो नाच्या होता तमाशातला आणि तो ज्या वेळेला वाईट कृत्य करत असतो त्यावेळेला तो पुरुषासारखा वागायला लागतो आणि इतर वेळेला तो बायल्या सारखं वागायला लागतो. तर मी लहानपणी जेव्हा तमाशा प्रधान आपले सिनेमे होते त्यातले गणपत पाटील हे त्याच्या मागचा खूप मोठा आदर्श व्यक्तिमत्व आहे की ते स्वतः इतर वेळेला पुरुषांसारखे वागून भूमिका करताना फक्त नाच्यासारख्या आणि नाच्याची भूमिका करायचे. तर ते त्यावेळेला मी लहानपणी त्यांचा आवाज आणि त्यांची ते ॲक्टिंग वगैरे करायचं. तर तो
तो बाज होता पाहिजे त्यावेळेला की आपण हेही करता आलं पाहिजे, हेही करता आलं पाहिजे, वेगळ्या वेगळ्या लोकांच्या आवाजात आपण काही करू शकतो का, तर ते करण्याचा प्रयत्न केला होता. थोडक्यात काय तर निरीक्षण करणे आणि तसं आपल्याला करता येतं का याचा प्रयत्न करणे, त्यातनं तो बाबी उभा राहिला. अच्छा. आणि शरदच्या बाबतीत म्हणाल तर आपल्याकडे राजशेखरपासनं जुन्या काळातले अनेक नट आहेत की ज्यांच्या भूमिका बघून किंवा त्यांना बघून आपल्याला चीड यायची, राग यायचा, असे ते त्यातला विलन करायचे आणि इतक्या अप्रतिमरित्या करायचे तो खलनायक की आपल्याला आपण त्या खलनायकाच्या भूमिकेच्या प्रेमात पडायचो. तर त्या सुद्धा गोष्टी निरीक्षण म्हणजे पुन्हा एकदा काय झालं की निरीक्षण आपण करत येणं गरजेचं आहे नटाने तरी, की आपल्याला जर काही करायचं असेल तर त्या गोष्टी करताना आपल्याला निरीक्षण करणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी त्या वेळेला आपल्याला डोळ्यासमोर दिसतात आणि आपण त्या गोष्टी करायला लागतो आणि त्याचा उपयोग खूप झाला. अच्छा. गेले आता ऑलमोस्ट माझ्यामध्ये 3 दशकं तुम्ही आहात वेगवेगळ्या माध्यमात, नाटक, सिनेमा, सिरियल, ॲडव्हर्टाइजमेंट असं. मी माझ्या लहानपणापासून तुम्हाला बघत आलेलो आहे. तर पहिल्या ऑडिशनचा किंवा पहिलं जे तुम्हाला काम मिळालं व्यावसायिक काम, त्याचा काही किस्सा तुम्हाला काही आठवतोय का किंवा काही शेअर करू शकाल? पहिलं व्यावसायिक काम म्हणाल तर आम्हीच आमच्या ग्रुपकडनं, आमचा अर्पण पुणे म्हणून ग्रुप होता सगळा नाटकाचा, तर आम्ही बरीच मंडळी, आता प्रसाद लोक असो, नितीन चव्हाण असो किंवा आणखी बरीच लोक, त्यामध्ये आम्ही सगळेजण काम करायचो. आणि आमचंच नाटक आमच्या एका मित्राने, संदीप झवर म्हणून मित्र आहे, तर त्यावेळेला त्याला आवड होती. ॲक्च्युली तो झवर म्हटल्यानंतर तो बिझनेसवाला माणूस, त्याला आवड होती आणि मग त्याने थोडे पैसे गुंतवून आम्हीच आमचं ब्रह्मचार्याचा विश्वामित्र जे नितीन चव्हाणने लिहिलेलं होतं आणि प्रसादने बसवलेलं होतं. आता ते आम्ही आमच्याच मुलांनी ते केलेलं होतं. तर तो रोल होता माझा म्हाताऱ्याचा. अच्छा. बरं. म्हणजे ही गंमत होती की पहिलं कमर्शियलचं करतानाच मी म्हाताऱ्याचा रोल केलेला होता. हे आपल्याला त्यावेळेला फक्त काम करणं हे महत्त्वाचं होतं, की असं कुठलं नाही आहे की आपल्यावर तो शिक्का बसेल, अरे हा म्हातारा करतोय आणि म्हाताऱ्याचं आहे. माझ्या दृष्टीने काम असतं, ते काम मी करत होतो आणि ते केलं. म्हणजे असं कोणाकडे ऑडिशन द्यायला जावं लागलं नाही, कारण आमचाच ग्रुप होता, आमचाच ग्रुप सतत एकांकिका करायचा, बालनाट्य आणि किंवा 2 अंकी नाटकं म्हणा किंवा अशा प्रकारच्या कमर्शियलचं, म्हणजे आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून म्हणूया, तसं आम्हीच सुरू केलेलं होतं. म्हणून त्याच्यासाठी ऑडिशन द्यायची फारशी काय आवश्यकता भासली नाही. आणि बऱ्याच वेळा असं झालं की स्पर्धांमध्ये आम्ही खूप काम केल्यामुळे अरे याला आपण विचारूया का या भूमिकेसाठी म्हणून सुद्धा आपल्याला ते विचारलं जातं आणि ते विचारलं गेलं आणि तसं ते काम झालं. म्हणजे मग काम असं आलं तुमच्याकडे? हां, म्हणजे काम स्वतःहून आलं. आणि एखाद्याच ठिकाणी ऑडिशन द्यायला लागली असेल, मला असं वाटतंय कदाचित ऑडिशन द्यावी लागली, त्यातनं काम मिळालं की नाही मला माहिती नाही. मुळात ना गंमत आहे ती, लोकांना आजकाल असं होतं की ऑडिशन पाहिजे, ऑडिशन शिवाय काही नाही. पण आहे ना, माझं असं मत आहे की ज्याला तुम्ही ओळखत नसाल त्याची ऑडिशन ठीक आहे, पण ज्याला तुम्ही ओळखता त्याची ऑडिशन घ्यायची आवश्यकता नसते. समजा निरंजन तर मला माहिती आहे की कसं काम करू शकतो, तर मला निरंजनची ऑडिशन घ्यायची काय गरज नाही ना. बरोबर. बाबा तू हे वाचून दाखव बरं, त्यासाठी तू कॅमेऱ्यात, मला व्हिजन असली पाहिजे की तू कसा दिसशील, काय दिसशील आणि तू काय करू शकशील, हे महत्त्वाचं आहे. पण ओळख नसणाऱ्या लोकांची ऑडिशन होणं गरजेचं असतं. पण ऑडिशन हा एक प्रकार आहे ना, मला फार भीतीदायक बऱ्याच वेळा वाटतो. ऑडिशन म्हणजे एक परीक्षा असते, परीक्षा म्हणजे शाळेत सुद्धा परीक्षा, अरे इथे सुद्धा परीक्षा, पास होऊ की नाही याचं टेन्शन असतं. हां, तर मग बऱ्याच वेळा असं होतं ना की कदाचित शाळेतल्या अभ्यासामधनं ज्या परीक्षा आपण दिलेल्या असतात त्यात तुम्ही योग्य लिहिलं तर तुम्हाला पास केलं जातं, पण इकडे तुम्ही योग्य केलं किंवा नाही केलं ते समोरच्याला वाटतंय का नाही योग्य, बरोबर आहे, त्याच्यावर डिपेंड असतं. बरोबर. म्हणून ऑडिशन ही एक भीतीदायक गोष्ट असते की तुम्ही त्यात सिलेक्ट व्हालच असं काही नाही. ओके. म्हणजे तुम्हाला ही परीक्षा सातत्याने देत राहणं आहे. शरदचा विषय आपण येऊयात. तर 100 Days सिरियल जेव्हा ऑन एअर आली आणि सगळ्यांना प्रचंड आवडली, आम्ही खूप फॅन होतो त्या सिरियलचे, तर शरद जेव्हा तुम्ही उभा केला तेव्हा तुम्हाला दिसलेला शरद आणि त्या दिग्दर्शकाला दिसलेला शरद हे साधर्म्य किंवा हे दोघांना एकदम कसं दिसलं, तुम्ही ते कसं मॅच करत आणलं तुम्ही? नाही, मुळात काय झालं की शरदची भूमिका करताना शरद त्यावेळची ती एक गंमत आहे फार मोठी. दिग्दर्शक, चॅनल दिग्दर्शक, प्रोड्युसर, दिग्दर्शक पण नाही, चॅनल प्रोड्युसर
तेजस्विनी पंडित, हो तेजू आणि मी, आम्हाला चौघांनाच माहिती होतं की मी तेजूचा नवरा आहे त्यामध्ये. हो हो करेक्ट. म्हणजे ऍक्च्युअल स्टोरीमध्ये ना, बाकी ऍक्च्युअल स्टोरीमध्ये नाही, ऍक्च्युअली हां हां म्हणजे खऱ्या आयुष्यात सुद्धा फक्त आम्हाला चौघांना माहिती होतं की मी या सिरियलमध्ये तेजूचा नवरा आहे. हां हां आदिनाथ कोठारेला सुद्धा माहिती नव्हतं. त्याच्या दृष्टीने मी नोकरच आहे त्या घरातला. बरं 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 ओके. तो बऱ्याच वेळेला आदिनाथ खूप चांगल्या सजेशन द्यायचा की मला असं वाटतंय झाडबुके तुम्ही इथं असं केलं पाहिजे, तुम्ही असं जर झालं तर. मी म्हटलं अरे नाही ना, मला ते करायची परमिशन नाही आहे. मग त्याला ते नंतर कळलं, अच्छा याच्यामुळे तुम्ही ते माझं म्हणणं ऐकत नव्हतं का. की जेव्हा त्याला कळलं की आजच्या दिवशी कळलं की येस हा हिचा नवरा आहे म्हणून. करेक्ट करेक्ट. त्या युनिटमधल्या लोकांनाही माहिती नव्हतं. बरं बरं बरं. तोपर्यंत तो नोकर होता. कारण मग नोकर असताना नोकरासारखंच वागणार होता तो. आणि बाकीच्या गोष्टी ह्या आपण दाखवतच नव्हतो. तोपर्यंत तो म्हणजे कोण मारतंय कोण काय करतंय हे नंतर दाखवायला सुरुवात केली. आणि मग नंतर तोपर्यंत असं झालं होतं की हे कॅरेक्टर असं असं जाणार आहे. बरं पुन्हा एकदा तेच निरीक्षण. आपल्या पूर्वीच्या मोठ्या मोठ्या नटांनी एवढं जी काही चांगली कामं करून ठेवली त्यातल्याच काही गोष्टी आपण उचलून त्यामध्ये वापरू शकतो. की तो खुंचीपणा असेल किंवा तो ती ॲग्रेशन असेल किंवा तो जे सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी आणि त्या गोष्टी तिथे वापरता आल्या. या मागचा माझा ॲक्च्युली उद्देश असा होता विचारण्याचा की ऑडिशनबद्दल आपण बोललो की बाबा, कारण मी जेव्हा ऑडिशन देतो, आता मी नाटकातनं कामं करतो, मी ऑडिशन बऱ्याच दिलेलं आहे, तर मला एक्झॅक्टली हे माहीत नाही की समोरच्याला काय अपेक्षित आहे. आणि ती ऑडिशनचा वेळ इतका कमी असतो की बाबा स्क्रिप्ट दिली जाते आणि 2 मिनिटात तुम्हाला ते उभं करायचं असतं सगळं. तर ते नट म्हणून ते पटकन ग्राफ्स कसं करता येऊ शकतं म्हणजे मुळात 2 मिनिटं वगैरे नाही, तुम्हाला भरपूर वेळ मिळत असतो. असं काही कमी वेळ मिळत नसतो. म्हणजे मी तर म्हणतो की ऑडिशन द्यायचे असतील ना तर त्या लोकांना असं स्क्रिप्ट द्या आणि सांगा की 10व्या मिनिटाला इथे रेडी पाहिजे तुम्ही. हा म्हणजे 10 मिनिटं पकडा. नाही पण 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ मिळतो. काय काही लोक तास 2-2 तास ते वाचन करत पाठांतर करत बसतात आणि नंतर येतात तरी मातीच करतात. अच्छा अच्छा अच्छा. असंही झालेलं आहे. मुळात आत्ता इतकं फास्ट झालंय सगळं टेलिव्हिजन मीडिया. कारण तुम्ही ज्या मोस्टली ऑडिशन असतात त्या टेलिव्हिजनसाठी असतात. तर त्या टेलिव्हिजन मीडियाचं आत्ता असं झालं की गरम स्क्रिप्ट येतो. गरम म्हणजे अक्षरशः नुकतंच प्रिंट काढलेली ती गरम कॉपी येते. तुम्हाला पाठ करा, तोपर्यंत लाइटिंग चाललेलं असतं. ते पाठ करा, तुम्ही समजून कधी घेणार ते. एक्झॅक्टली. मग ते कसं करता तुम्ही इतक्या कमी वेळात? बघा आता हे एवढे वर्ष आपण तेच करत आलो. नाही आता तुम्ही गेले 30 वर्ष करताय. समजा एखादा नवोदित कलाकार आला आणि त्यांनी नुकतीच सुरुवात आहे त्याची टेलिव्हिजनला किंवा कॅमेऱ्यासमोर, तर मग ते त्यांनी कसं करावं? नाही त्याला अवघडच जातं ते. त्याला ते अवघडच जाणार आहे. मग तिथे रिटेकवर रिटेक होतात तेव्हा मग दिग्दर्शक चिडतात. पण त्यांच्याकडे पण पर्याय नाहीये. बरोबर. इतकं फास्ट करून टाकलंय तुम्ही सगळंच की एक तर बजेटमध्ये आर्टिस्ट बसावा म्हणून. अच्छा तू एवढ्यात येतोय का, हा तू ये, हा मग तू हे कर. कित्येक सिरियलला मला असं लोकांनी सांगितलंय, म्हणजे मी त्यावेळेला नव्हतो, एक वाक्य एक शब्द सुद्धा ते डायरेक्टर करून घेत असतात. एक शब्द. कारण ते कॅरेक्टर समजून घेणे, पाठांतर वगैरे होणं लांबच राहिलं ना. की कॅरेक्टर समजून घेऊन त्याप्रमाणे रिॲक्ट होणं. जसं आता नाटकांमध्ये आपण रिहर्सल करतो, तालमी त्याच्या महिना आपण तालमी करतो. म्हणजे ते एकांकिका असली तरी महिनाभर तालमी होतो. नक्कीच. त्यामुळं तुम्हाला दिग्दर्शक ती भूमिका समजावून सांगतो. बरं इथे जरी मुळात दिग्दर्शकाला टेलिव्हिजनला वेळच नसतो तेवढा. त्याला टार्गेट दिलेलं असतं की तुला एवढी मिनिटं आज शूटिंग काढून द्यायचंय मला. बरं. नाही तर तू घरचा रस्ता पकड. अच्छा, एवढे सीन झालेच पाहिजे. एवढे सीन नाही, एवढी मिनिटं झाली पाहिजे. हां. मग ती सीन 35 असतील आणि त्याच्यात मिनिटं एवढीच असतील, किंवा सीन 10च असतील आणि त्याच्यात मिनिटं एवढी निघाली पाहिजेत. बरं. एवढी मिनिटं आजच्या दिवसाला निघाली पाहिजे. ओके. पण मग टेलिव्हिजनसाठी काय वेगळी तयारी करायला लागते? तयारी पुन्हा तेच सांगतोय, आत्ताच्या पिढीतल्या मुलांचं वाचनच कमी आहे. अच्छा. शब्द उच्चार चुकीचे आहेत. मी म्हणतो भाषेच्या लहेजेचा आपण बाजूला ठेवूया. उच्चार तरी चुकीचे करू नका. वाचन नाहीये, नाही वाचायचंच नाहीये. मोबाईल घ्यायचा, गेम खेळत बसायचा, याच्या पलीकडे काय. आणि रील्स बघण्यात वेळ घालवतात, दुसरं काही नाही. त्यांनी वाचन वाढवावं. बरोबर. त्यातून ती प्रगल्भता, त्यातून ते होऊ शकतं. आणि वाचनातनं पाठांतर म्हणजे काय हो नक्की. माझी पद्धत मी स्कॅन करत असतो, डोळ्यांनी स्कॅन करतो. आणि काही लोक रट्टा मारतात.
अच्छा. रट्टा मारायचा असेल तर तुम्हाला 2 मिनिटं 10 मिनिटं सुद्धा पुरणारच नाहीये. पुरणारच नाही. मुळात त्या सीनमध्ये घडतंय काय हा सुद्धा विचार लोक करत नाही. बरोबर बरोबर. मी पाठांतराच्याच मागे लागतात आणि समोरच्याचा क्यू जरी चुकला तरी हा संपूर्णपणे गडबडून जातो. समोरच्यांची पण वाक्य वाचा, फक्त माझीच वाक्य वाचायची आणि तेवढ्यापुरतंच मी राहील. त्याला काय म्हणायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला काय रिॲक्ट व्हायचं हे पण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अख्खा सीन तुम्हाला माहिती पाहिजे, माझे डायलॉग, सहकलाकाराचे डायलॉग, हे सगळं तुम्हाला अगदीच माहिती पाहिजे. मग काही लोक विचारतात, मी बऱ्याच वेळा विचारतो असिस्टंटला, याच्या आधी काय घडले, आत्ता हे घडतंय, याच्या आधी काय घडले आणि याच्या नंतर काय घडते. म्हणजे या त्या 2 सीनच्या मध्ये हा सीन जर घडत असेल तर याच्यामध्ये हे काय. बरोबर. तर कित्येक असिस्टंटला माहिती असतं, तर कित्येक म्हणजे 99% असिस्टंटला हेच माहिती नसतं की हे काय काय. पुन्हा जागा भरणे, तिथे त्यातली माहिती असणारा माणूस हवा असतो का जागा भरायची असते. नटाला सुद्धा, नटाच्या बाबतीत सुद्धा मी तेच म्हणतो की कित्येक मालिकांमध्ये जागा भरताय तुम्ही, नट घ्या, उत्तम नट घ्या आणि जे उत्तम काम करू शकतात, ज्याच्यामुळे तुम्हाला उत्तम आउटपुट मिळेल अशी माणसं भरा ना. बरोबर. याच्या अनुषंगाने असं मनात आलं विचार की आता तुम्ही बऱ्याच विनोदी भूमिका पण केलेल्या आहेत. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा असेल किंवा फुबाई पोचे, तुमचे स्किट्स खूप गाजले. तर बऱ्याच चांगल्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, पुण्यात आहेत, मुंबईत आहेत, कोल्हापुरात, संबंध महाराष्ट्रात आहेत. तर जर फक्त कॉमेडीचाच आपण विचार केला किंवा बेसिकपासनं, तर हे शिकता येतं का? कारण सध्या कॉमेडीला खूप चांगले दिवस आहेत किंवा पटकन माणूस हायलाईट होतो. खूप असे रिॲलिटी शोज पण आलेले आहेत की तुम्ही कॉमेडी केलं, पटकन तुम्ही फेमस झाला आणि तुम्ही मोठे कलाकार झाला, अशी एक साधारणपणे एक धारणा लोकांच्या मनामध्ये तयार झालेली आहे. तर याच्यावर तुमचं काय मत आहे, हे शिकता येतं का कॉमेडी? बरेच लोक, बरेच विद्यार्थी, आता शाळेतलं आपण उदाहरण देऊया, म्हणजे शिकणं या जर बाबतीत बोलत असो आपण, तर शाळेत सुद्धा एका पटावर 52 विद्यार्थी असतात किंवा 50 असतात, काही ठिकाणी 30 असतील, काही ठिकाणी 70 असतील. सगळे पहिले येतात नाही, नापास होणारे पण असतात. तसंच आपल्या इकडच्या याच्यामध्ये सुद्धा तसंच आहे की सगळ्यांना कॉमेडी येतं का? आज कित्येक नट आहेत ते स्पष्ट सांगतात की मला विनोदी येत नाही. विनोदी येत नाही म्हणजे तसा चेहरा सुद्धा माझा हालत नाही, ते स्पष्ट सांगतात. विनोद हा शिकवून येत नाही, तो तुमच्यात त्याचे उपजत गुण हवेत ना. ओके ओके. म्हणजे अगदीच बेसुरा माणूस आहे आणि त्याला तुम्ही गायनाच्या क्लासला टाकलं तर कितीही आदळआपट केली तरी तो गाऊ शकणार आहे का? असे कित्येक जातात ना मग सोडून. मग शाळांची उदाहरणं जशी आहेत की बाबा माझं नाही, बाबा मला नाही प्रगती अभ्यासात, मला कशात प्रगती, बाबा मी गॅरेजचं काम करतो, मग मला शिल्पकला जमते, मग मला पेंटिंगच जमते, मला हेच जमते, काही ना काहीच जमत नाही, मग बसतात तसेच घरच्यांच्या जीवावर. मग असंही आहे. तर मला असं वाटतं की तंत्र शिकता येईल. म्हणजे या सगळ्या शिकवण्यांच्या क्लासमध्ये तंत्र शिकता येईल की असं असं करूया, असं असं करा. आणि पण ते त्याच्यात नसलं तर काय करायचं? करेक्ट. म्हणजे कित्येक क्लासमधनं शिकून बाहेर पडलेली मुलं माझ्याकडे, मी जेव्हा जिवंत देखावे करायचो त्यावेळेला माझ्याकडे आलेली आहेत. डायलॉग म्हणणं तर लांबच राहिलं, लिपसिंग सुद्धा त्यांना करता येत नव्हतं. तर आम्ही एवढी फी भरली, तेवढी फी भरली आहे, असं झालं तसं झालं. तर म्हटलं काय शिकलात मग तुम्ही तिथे? म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालेलं आहे. हो, की मुळात म्हणजे थोडक्यात तो मूर्ती घडवण्यासाठी मुळात काहीतरी दगडात आकार पाहिजे तर मूर्ती घडू शकते. जर ती मूर्ती जी माती शाडूची असली तर तिची मूर्ती चांगली होईल. ती रस्त्यावरची माती आणली तर त्या मूर्तीला तळेच जाणार आहेत. बरोबर बरोबर. करेक्ट करेक्ट. गल्लीत गोंधळचा एक रेफरन्स घेऊन विचारतो, सयाजी शिंदेबरोबर तुम्ही त्यावेळेला काम केलं, तर तो अनुभव कसा होता? म्हणजे नट म्हणून किंवा एकूणच सेटवरचं वातावरण, आणि जबरदस्त भारी फिल्म आहे ती, तर तो जरा काहीतरी शेअर करायला. नाही, खूपच उत्तम अनुभव होता. म्हणजे त्यांच्याकडनं सुद्धा टायमिंग म्हणा किंवा काही गोष्टी म्हणा आपल्याला शिकायला मिळतात की कुठल्या वेळेला काय केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे केलं पाहिजे. आणि माणूस म्हणून खूप उत्तम. अगदी म्हणजे मी त्याच्या दृष्टीने नवीनच होतो, तर पण दादाने सांभाळून घेतलं व्यवस्थित. मी त्याच्या दृष्टीने नवीन, आपण जरी काम करत असतो तरी त्या दृष्टीने मी नवीन होतो. पण नवीन आहे, काय करत असणार आहे वगैरे असं काही नाही. काम आणि तुमचं काम बोलतं शेवटी. म्हणजे जसं आपण म्हणतो की एखाद्या रटाळ आणि अशा जुनाट अशा हॉटेलमध्ये आपण गेलो आणि
जुनं फर्निचर आहे इथं काय मिळत असणार, पण खाद्यपदार्थ तो जर अप्रतिम असला तर तुम्ही म्हणता जाऊ दे, हे काही नाही महत्त्वाचं माझ्या पोटाचे हे महत्वाचे. हां, तसं ते कलाकाराने आपलं काम चोख करावं. बरोबर आहे. करेक्ट करेक्ट. आणि मग त्याला समोरचा पण तेवढा रिस्पेक्ट देतोच असं ते आहे. बरोबर आहे. मग तुम्ही कुठल्या माध्यमात, तुम्ही तर सगळ्याच माध्यमांमध्ये काम केलेलं आतापर्यंत करत आहात, ऑलरेडी चालू आहे, सर्वात तुमचं फेवरेट किंवा आवडतं माध्यम की इथे मला खूप छान वाटतं, रिलॅक्स वाटतं आणि हे मला करायला खूप आवडतं, असं कुठलं माध्यम आहे? मी नाटकाने सुरुवात केली, त्यामुळे नाटकावर माझा भरपूर जीव आहे. पण पुन्हा एकदा अशी गंमत आहे, मी कुठल्याही गोष्टीला असं नाही म्हणणार की बरेच लोक जुन्या काळात सुद्धा असं म्हटलेत की काही लोक नाटकाचा शिडी म्हणून वापर करतात सिनेमा किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी. तसं नाही आहे. उत्तम नाटक आलं तर करायला काय हरकत नसते. पण बऱ्याच वेळा असं होतं ना की पूर्वी जसं नाटकाला भरघोस प्रतिसाद मिळायचा तर तसा प्रतिसाद आत्ता मिळतोय का, आणि मला तेवढे पैसे मिळणार आहेत का, तर पैसा हा सुद्धा मुद्दा फार श्वासा इतकाच आत्ता महत्त्वाचा आहे. आपल्याला त्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्षात आलेलं आहे की तर तो मिळवण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करावा लागतो आपल्याला वेगळ्या वेगळ्या माध्यमांमध्ये काम करून. तर तो जर मला नाटकात मिळत असेल तर असं जसं प्रशांत दामले, भरत जाधव हे नाटक करतात, जीवतोड नाटक करतात, संकर्षण पण करतो की पूर्ण वेळ नाटक करतात, कौतुक आहे त्यांचं. आणि त्यांच्या नाटकाला तेवढं बुकिंग आहे, त्यानंतर तेवढं त्यांना प्रतिसाद आहे आणि ते उत्तमही करतात, त्यात काही वाद नाही. तसं जर असेल ना तर काही प्रॉब्लेम नाही. पण मला मग असं म्हणावं लागतं, ज्या ज्या ठिकाणी मला या माध्यमांमध्ये म्हणजे नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये मला पैसे मिळतात, मी तिन्ही माध्यमात तेवढ्याच आवडीनं काम करतो. डिफरन्शिएट वगैरे असं का करावं? कारण मला ती तिन्ही माध्यमे आवडतात, कारण तिथे सगळीकडेच मला अभिनय करायचा आहे आणि मला अभिनय आवडतो करायला. सगळीकडे सारखा अभिनय नसतो. हां, तर काय फरक असतो म्हणजे की लोक म्हणतात की अरे नाही ते कॅमेरासमोर वेगळं असतं, इकडे नाटकात वेगळं असतं. वेगळं म्हणजे काय माहिती का, आपण नाटकात जेव्हा करतो तेव्हा रंगमंच समजा 20x30 पकडूया आपण, तर प्रेक्षक अगदी 100-150 फुटावर असतो शेवटचा प्रेक्षक. बरोबर. तर तोही तिकीट काढून आलेला आहे, त्यालाही तुम्ही दिसले पाहिजे, तुमचे हावभाव दिसले पाहिजेत. हावभाव दिसू शकतात का नाही, तर मग तुमच्या सगळ्या ॲक्शन लाऊड तुम्ही करता, म्हणून ते असं. हां, किंवा तुम्हाला आवाज सुद्धा लावावा लागतो. जरी माईक असले तरी त्या माईक पण त्याच्यापर्यंत आवाज पोहोचणं गरजेचं असतं. बरोबर आहे. त्यामुळे ते सगळं हे असतं. जेव्हा कॅमेरा असतो, आता याच कॅमेऱ्यामध्ये माझ्यासमोर जो असलेला कॅमेरा आहे, मी जर इतका हलायला लागलो तर कॅमेरामन म्हणेल की असं नका करू. जे की नाटकात आपण खूप हलतो. कॅमेऱ्याची ब्लॉक काय लावला आहे तर आपल्याला कॅमेरामन सांगतो याच्या बाहेर जाऊ नका, किंवा बऱ्याच वेळा म्हणतो कट कट कट, काय झालं यांचा हात बाहेर गेला, यांचं डोकंच बाहेर गेलं, हे पटकन खूप हल्ले. बरोबर आहे. कारण ते सेट केलेलं असतं. म्हणून मग तिथे सांगितलेलं असतं की खूप लाऊड करू नका, हातवारे खूप करू नका, चेहऱ्यावर हात आणू नका, जेणेकरून तुमच्या समोरच कॅमेरा आहे, तुम्हीच दिसणार नाही. बरोबर आहे. हे सगळीकडेच गणित आहे. अर्थात नाटकात सुद्धा चेहऱ्यावर हात आणू नका, कारण प्रेक्षकाला दिसणारच नाही. दिसणारच नाही. तो तसाच तो प्रकार आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टींमुळे फक्त तो थोडासा फरक आहे की तिथे तुम्हाला खूप हालायचं आहे आणि इथे तुम्हाला खूप हालायचं नाहीये. ज्या ज्या शॉटला जी आवश्यकता आहे तेवढंच तुम्हाला हालायचं आहे, तेवढंच तुम्हाला चेहरा हलवायचा आहे, तेवढीच तुम्हाला नजर हलवायची आहे. आज जे मी तुझ्याकडे बघतोय तर कॅमेरा जेव्हा असा असेल तेव्हा मला एवढंच बघावं लागतं. बरोबर. पण नाटकात मी तुझ्याकडे सरळ बघू शकतो ना. करेक्ट आहे. तसा प्रकार म्हणजे हा थोडा तांत्रिक बाबींवर पण आधारित हा फरक आहे. पण मग आता परत एक असा प्रश्न मनात येतो की नटांनी हे शिकून करावं का करता करता शिकावं? माझ्या मते जर त्याला शिकून करता आलं तर उत्तमच आहे. ओके. म्हणजे शिक्षण पद्धती ही सगळीकडेच आहे. कोणी पटकन लगेच शाळेत गेला आणि दुसऱ्या वर्षी ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडला असं नसतं. आपल्याकडे बऱ्याच वेळा असं होतं की आता आपल्याला काम करायचं, आता आपल्याला ॲक्टर व्हायचं, असं आज शिक्षण होतं कुठलं तरी BA BCom BSc इंजिनिअरिंग, आणि त्याला दुसऱ्या दिवशी मोठा नट व्हायचं असतं. तर ते होऊ शकतो का? नाही होऊ शकत. प्रत्येक गोष्टीत अभ्यास आहे. बरोबर. अभ्यास करायलाच पाहिजे. बरोबर. आणि मग त्यातनं आपण पुढं जाऊ शकतो. नाहीतर मग बऱ्याच गोष्टी अशा होतात की आता आम्ही करता करता शिकत होतो. करेक्ट. त्यावेळेला असल्या काही शाळाच नव्हत्या, अभिनय स्कूल वगैरे, करता करता शिकत आलो. बरोबर. आणि नटाला कुठल्याही वयाचं काही बंधन की बाबा आता नाही, आता काय 40-50 आली, आता काय काम करणार तू, असं काही आहे? नटाला कुठलंच वयाचं बंधन नसतं.
काहीच बंधन नाही. 70त सुद्धा माणूस काम करू शकतो. आपल्याकडे 70च्या आहेत वय आणि ती माणसं हवी आहेत ना. म्हणजे मला जर एखादा आजोबा दाखवायचं असेल तर मी आणू कुठनं. परत तरुण माणसाला म्हातारा करायचा, तो म्हणणार नाही नाही मी तरुण आहे, मी कसं काय म्हाताऱ्याचा रोल करू. बरोबर, असं ते होतं ना. करेक्ट. सध्या सोशल मीडियाचा जमाना खूप जोरात आहे. इंस्टाग्राम असेल, फेसबुक स्टोरी वगैरे, रील्स जबरदस्त. लोक दिवस रात्र रील्सच बघत असतात. म्हणजे शॉर्ट कंटेंट लोकांना आवडतोय. तर तुमच्या मते पुढच्या येणाऱ्या 5 वर्षात 10 वर्षांमध्ये वगैरे की लोक तेच बघत राहतील का? आणि बाकीचं म्हणजे मग नाटक असेल, सिनेमा असेल जर मी म्हटलं तर याच्यावर काय परिणाम होईल का असं वाटतं का तुम्हाला? आता आधी रील्सवर बोलू का नाटक सिनेमावर बोलू? रील्सवर सांगा आधी. बरं. आता हा जो दिवा आहे किंवा पावसाळी वातावरण झाल्यानंतर ते 4-4 पंखाचे मुंग्यांसारखे पक्षी असतात. चतुर नाही, मुंगी असते. मुंगीसारखा लांबडा असतो तो आणि त्याला 4 पंख असतात आणि तो सतत लाईट भोवती गिरट्या मारत असतो. आता त्याला पतंग म्हणायचं काय म्हणायचं मला आता म्हणता येणार नाही. तर त्यांचं लाईफ किती वेळाचं असतं? साधारण 15 मिनिटं ते अर्धा तास किंवा तासभर. रील किती वेळाचं असतं? 1 मिनिट मॅक्स. त्याचं लाईफ तेवढंच आहे. त्याचं आयुष्य खूप नसतं. रील कोणीही करू शकतं, नाटक सगळे करू शकत नाही. बरोबर. म्हणजे सिनेमात काम करणारा उत्तम नट आहे, हिरो आहे आणि त्याला नाटक त्याने कधी केलेलंच नसेल, त्याला नाटकात काम करायला लावा, बघा, अनुभव घेऊ. बरोबर. नाटकवाला सिनेमा करू शकतो. करेक्ट. जो सिनेमा करतोय तर तो नाटक करू शकेल की नाही या बाबतीत मला तरी शंका आहे. बरोबर. म्हणजे उद्या एखाद्याने चॅलेंज दिलं की मी करतो, तो करू दे, चांगली गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे त्याला जमू शकत असेल तर उत्तम. पण मी तुम्हाला पुन्हा तेच म्हटलं ना की नाटक, सिरियलचं तर प्रेक्षक ठरलेला आहे, नाटकाचा प्रेक्षकही ठरलेला आहे, तो नाटक बघायला जातोच. बरोबर. हे नाटक आलंय, चांगलं आहे, लोकांकडनं काय कसं वाटलं विचारून घ्यायचं आणि जायचं. सिनेमाचा पण प्रेक्षक ठरलेला आहे, तो जातो सिनेमाला. म्हणजे काहीच प्रेक्षक असतात की घरी बघू, तो येईलच, OTT-वर येईल, युट्यूबला येईल. पण सिनेमाचा प्रेक्षक सिनेमाला जातो. बरोबर. भले मग ते तिकीट 200 रुपये असू दे, 300 रुपये असू दे किंवा 100 रुपये असू दे, तो जातो. आणि नाटकाचं तिकीट 500-600 असं तिकीट आहे, तरी जातात लोक. बरोबर. आणि चांगलं म्हणजे कंटेंट असेल आणि असं तर निश्चितच जाणार लोक. रीलचा कंटेंट चांगला असेल तर बघायला मला पण आवडतो. मी पण केलेत रील्स, मला त्याचं काहीच म्हणायचं नाहीये. पण याचा अर्थ त्याच्यामुळे हे सगळं संपून जाईल असं काही नाही. बरोबर आहे. तुम्ही जसं आता म्हटलं की तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा काही अशा प्रशिक्षण संस्था नव्हत्या, अभिनय किंवा ॲक्टिंग स्कूल नव्हते. तुम्ही करता ते तुम्ही शिकत गेला. तर तीच प्रोसेस समजा आता एखादा नवोदित म्हणजे माझ्यासारखा एखादा असेल की त्याला मला सुरुवात करायची आहे काम करायला, तर मी कुठून कशी सुरुवात करावी आणि ते स्वतःवर काम करत पुढे कसं जावं याबद्दल काय सांगा? मी बरेच जण मला हा प्रश्न विचारतात, पण पुन्हा तो मुद्दा आहेच ना की प्रत्येक आई वडिलांना वाटतं की एक तर लहानपणी बाळ कडू पाहिजे, लहानपणीच त्या मुलाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात. म्हणजे अचानक आला आणि मला आता हे करायचं. माझ्याकडे अशी खूप लोक आहेत, खूप लोक भेटतात की आता झालंय आमच्या नोकरी बिकरी, रिटायर्ड झालोय, आता आम्हाला काम करायचं. मग ते कुठले तरी क्लासेस जॉईन करतात, तिथली फी भरतात, बाहेर पडतात. त्यांना असं वाटतं की आता आपल्याला सगळे यायला लागले, पण काम करण्याच्या वेळेला त्यांना काही येत नाही. मग तिथे ते तोंड घशी पडतात किंवा मग त्यांना शिव्या खाव्या लागतात. त्यावेळेला करायचं काय? बरोबर. त्यावेळेला करायचं काय? तर माझं म्हणणं आहे की सगळ्या प्रोसेसमधनं तुम्ही या, शिकत या, शिकून घ्या, निरीक्षण करा, वाचन करा आणि मग तुम्ही यामध्ये उतरा. आणि दुसरी गोष्ट, यामध्ये उतरण्याआधी हाही विचार करा, तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे, तुमची 2 वेळेच्या खायची भ्रांत नाही आहे ना? हो, तो प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. कारण ते फारच भयानक आहे. हो, करेक्ट आहे. तर दादा मला आता असं सांगा की असा एखादा तुम्हाला शूटिंगचा दिवस किंवा एखादी अशी सिरियल की खूप काहीतरी अवघड सिच्युएशन निर्माण झाली आहे, काहीतरी क्रिटिकल गोष्टी घडलेल्या आहेत, भले त्या तांत्रिक असो किंवा कंटेंट वाईज असो, आणि पण तुम्ही त्यातनं बाहेर पडला, तुम्ही निभावलं ते, असा काही एखादा किस्सा अवघड काही आठवतंय का? क्रिटिकल असा खूप क्रिटिकल नव्हता, पण जेव्हा 100 डेज मालिकेचं शूटिंग करत होतो त्यावेळेला मी त्यातला सुरुवातीच्या काळात जो नोकर म्हणून होतो ना, तर मी माझ्या मालकिणीवर चिडतो आणि तो एक सुरा असतो तिथे, आणि तो सुरा मला
त्या सफरचंदात खुपसून त्याला कापायचं असतं रागाने. हां तर झालं असं की त्याला ती आमच्याकडे ॲक्च्युली पट्टी लावलेली असते. बरं बरं. ती आपण चिकटपट्टी लावतो ना की जेणेकरून कापू नये त्याने. हो हो हो. तर ती लावलेली नव्हती. लावलेली लावलेली. बरं बरं. तर मी ते सफरचंद असं धरलं आणि ते वेडवाकडं सफरचंद होतं. जनरली सफरचंद असं राहू हो शकतो. हो हो. तर ते वेडवाकडं होतं आणि मी त्याला कट केलं तर ते सटकलं. तर माझा बरोबर हा जो अंगठ्याचा इथला भाग आहे एवढा, बापरे, एवढ्याचा त्या चाकूने कट उडाला. अरे बापरे. कट उडाला तसं मला लक्षात आलं की आता यातनं रक्त येणार आणि पुढचा शॉट जो आहे तो याचा क्लोजचा घेणार. हो हो. म्हणजे याच्या आधीच्या शॉटमध्ये माझ्या इथे पट्टी नव्हती आणि सफरचंद कट केल्यानंतर पट्टी कुठून आली हा प्रश्न पडणार प्रेक्षकांना सुद्धा. कारण भळाभळा रक्त व्हायला लागणार आहे इथं, कारण पूर्ण ते उडालच होतं. म्हणून मी तत्काळ तिथे काय केलं, या बोटाने पकडून ठेवलं ते आणि हे तसंच करून त्या सफरचंदांना कट मारला. अच्छा. म्हणजे मग कंटिन्युटीला प्रॉब्लेम नाही आला तुम्हाला? कंटिन्युटीला प्रॉब्लेम नाही आला. बापरे. तर मी तो म्हटला की अरे काय झालं, मी म्हटलं बघ, आणि ते टप 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 पाणी पड पाण्यासारखं ते रक्त पडायला लागलं. बापरे. ते परत दाबून धरलं. मग तो म्हटला मग मी आता तो शॉट घेत नाही जो आपल्याला घ्यायचा होता, तो ह्या शॉटवरच करूया. आणि मग कट्टू त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशीचं हे होतं, त्यामुळे मग तिथे पट्टी बांधली. म्हणजे हे खूप वेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आहेत हो नटाला काम करताना. म्हणजे जसं एरवी आम्ही म्हणतो ऑफिसमध्ये किंवा सेल्सच्या लोकांना टार्गेट असतात, हे असतात वगैरे, म्हणजे हे तुमचे डे टू डे लाईफ मधले फारच वेगळे चॅलेंजेस आहेत. वेगळे वेगळे म्हणजे भयानक. म्हणजे एकदा तर मी आंबट गोड मालिका करत होतो. तर त्यामध्ये तो एक प्रोमो होता याचा रंगपंचमीचा. आणि ते काही म्हणे इको कलर वगैरे असतात वगैरे. तर त्यात एका नटाने कलर टाकला आणि तो माझ्या डोळ्यात गेला. डोळ्यात गेल्यानंतर ते संपलं काम. नंतर मी पुण्याला आलो होतो. तर दुसऱ्या दिवशी माझ्या डोळ्यात फोडच आला होता. बापरे. तो फोड खूप मोठा होत 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 गेला आणि डॉक्टरांकडे गेलो. त्या दिवशी ते म्हटले की ठीक आहे, आपण काहीतरी बघूया, नंतर आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. तर माझ्या सुदैवाने दुसऱ्या दिवशी तो फोड आपोआप फुटला. अच्छा. डॉक्टर म्हटलं बरं झालं तो फुटलाय, आता मी जे देते ते औषधं घ्या. पण पुढचं माझं शूटिंगला मला नाही जाता आलं. अशा अनेक गोष्टी होतात की आपल्याला त्रास सहन करायला लागतो. आता एकदा मला किडनी स्टोनचा त्रास होता. त्या किडनी स्टोनच्या याच्यात सुद्धा मी वाडा चिरेबंदीचे प्रयोग करत होतो. बरं बरं बरं. हो मी पाहिले ना. मी 2-2 इंजेक्शन घेऊन ते प्रयोग करत होतो आणि मला भयानक दुखत होतं. आणि त्यात मला त्या माझी जी आजी दाखवली तिला उचलावं लागतं. हो माहिती आहे. या सगळ्या गोष्टी होत्या. बरं बरं. बापरे. सिरियलमध्ये कॉमन शॉट असतो बघा की थोबाडीत, तर तो शॉट कसा शूट करतात? तो खरंच थोबाडीत खायला लागते? आता काही लोक मारतात खरखरची, म्हणजे ज्यांना त्यातलं हे नसेल, पण त्याचं एक टेक्निक आहे. टेक्निक आहे. हां टेक्निक आहे. म्हणजे समोरच्याने हात इथे आणल्या तिथे एक टायमिंग असतं, जसं कॉमेडीत असतं ना, कॉमेडीचं तसं इथे एक टायमिंग असतं. त्याने हात इथे आणल्या तुम्हाला हे करून हात इथे आणावा लागतो. बरोबर आहे बरोबर आहे. करेक्ट करेक्ट. तसंच ऐतिहासिक सिनेमांमध्ये तुमचा एक मी पाहिला होता, माझ्यामध्ये काहीतरी ती दिग्पाल लांजेकरांची फत्ते शिकस्त असेल. हां. तर ते झोपडीमध्ये फत्ते शिकस्त. हां हां. समीर धर्माधिकारींनी याचा रोल केला होता, म्हणजे सिद्धी जोहरचा रोल केला होता. आणि ते सगळे खाली तुम्ही लपलेले असता आणि तोफांचे गोळे वगैरे, तर ते कसं करतात? म्हणजे खरंच तोफांचे गोळे उडवतात का ते काही VFX वगैरे असतात? नाही, ते ऍक्च्युअली उडवलेलं होतं. त्याचं ते काय फाईट मास्टरकडे ते साहित्य असतं आणि त्या गोष्टीने उडवतात. काही ठिकाणीच फक्त VFX असतं, पण आता ते तिथनं ते उडवणं गरजेचं होतं किंवा जाळणं गरजेचं होतं. ओके ओके. कारण ते खूप रिअल वाटत होतं आम्हाला. तसं ते सेटच केलेला होता, तो सेटच बांधलेला होता तसं. बरं बरं बरं. ओके ओके. आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न माझ्या मनातला, की तुमच्या मते यशाची व्याख्या काय? नाही, माझ्या मते असं म्हणताच येणार नाही. म्हणजे नॉर्मली आपल्याला हे करायला लागलं, हे या मार्गाने जर तुम्ही गेलात, नॉट नेसेसरी फक्त अभिनेता, तुम्ही अभिनेते आहात म्हणून मी तुमच्यासमोर बसलोय, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात लोक. नाही, अभिनेता हा आहे ना, तसं पाहायला गेलं तर अभिनेता हा भूमिकांच्या बाबतीत खूप हावरा असतो. हो हो. म्हणजे माझ्या दृष्टीने यशाची व्याख्या संपतच नाही अभिनेत्याची. हो हो. मला जगातल्या सगळ्याच भूमिका करायला मिळाव्या. या बाबतीत अशोक मामांना एक फार चांगला प्रश्न विचारलेला होता की तुम्हाला अजून किती भूमिका करायच्या वगैरे, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता. म्हणजे जगात जेवढी माणसं आहेत तेवढे, कारण प्रत्येक माणूसच वेगळा आहे. माणूसच वेगळा आहे.
खरं आहे. प्रत्येक माणूस हे एक कॅरेक्टर आहे. एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही. बरोबर आहे. एक संत दुसऱ्या संतासारखा नाही. करेक्ट आहे. तसंच आहे ना ते की प्रत्येक माणूस वेगळा आहे. त्यामुळे यश कसलं आलंय अजून काहीच मिळालेलं नाही. काहीच नाही. मुळात जे पाहिजे ते मिळालं की आपण म्हणतो यश. जसं माझ्या एका मित्राला त्याच्या कंपनीमध्ये लाईफ टाईम मेंबरशिप मिळाली, कंपनी किंवा त्याची जी काय हे होती, तर तिथे तर त्याचं ते आपण सक्सेस झालो असं त्याचं ते होतं. किंवा एखाद्याला गोल्ड मेडल मिळालं तर त्याच्या दृष्टीने यश मिळालं. बरोबर. किंवा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालं त्या दृष्टीने यश मिळालं. त्याच्या वर आणखी काहीतरी नट हा इतका हावरा असतो या बाबतीत की त्याला हवंच असतं. त्यामुळे यश कसलं आलंय त्याचं. करेक्ट करेक्ट. हा एक प्रश्न पडतो. बरोबर आहे. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की यशाबरोबर अपयश पण माणसाला आलं पाहिजे आणि ते पचवता आलं पाहिजे. पण नटाला समजा काही कारणाने अपयश आलं की बाबा, कारण हे क्षेत्र असं आहे की कंटिन्युटी कामाची कधी असते कधी नसते असं ते आहे. तर मग तो जो मधला काळ असतो ना, तेव्हा तो सेल्फ टॉक खूप महत्त्वाचा आहे की बाबा स्वतःला ते मोटिवेट करत राहणं. हे कधी तुमच्या बाबतीत घडलंय का? आणि जर असेल तर ते तुम्ही स्वतःला मोटिवेट कसं करत राहता काय? मोटिवेट स्वतःला करावंच लागतं. मुळात सकारात्मक विचार आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आपणच काय विचार करतो बरेच वेळा, बऱ्याच ठिकाणी असं होतं ना की अरे बापरे तू नाही म्हटलं तर, आधीच आपण त्यांनी नाही केलं तर, माझं हे काम नाही झालं तर, गाडीवरनं चाललोय ॲक्सिडेंट झाला तर, असे विचार करत बसतो. नाही हे चांगलं होईल, आपण करूया, आपण बघूया करू. बरोबर. हा प्रयत्न फार महत्त्वाचा आहे आणि तो नटाने करणं गरजेचं आहे. मग मधल्या वेळात काय करायचं? मी तरी वाचन करत बसतो. अच्छा. वाचन करत बसतो किंवा मग सिनेमे बघतो जुने. बरोबर. आत्ताचेही बघतो, नाही असं नाही. कारण या आत्ताच्या टेक्नॉलॉजीला आपल्याला बघितलं पाहिजे ना की आपल्याला काय याच्यामध्ये बदल होत आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे. शॉर्ट्स किती होत आहेत, किती घेतले जात आहेत. पूर्वी बघा ना, सलग एक शॉट मोठा असायचा. आता इतके टक 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 तुमच्या डोळ्याला त्रास होईल इतके पटपट पटपट फ्रेम बदलत असतात. फ्रेम बदलतात. करेक्ट आहे. इव्हन गाण्याच्या शूटिंगच्या पण गाण्याचे तर खूप आहेत. खूप आहेत. कधी कोण वाळवंटात तर डायरेक्ट समुद्रकिनारी आहे असं आहे. आता मध्यंतरी म्हणजे मला बरेच जण विचारतात ना की तब्येत तू का कमी केली, तर आम्ही एक द हंगरी नावाची 4 तास 2 मिनिटाची अनकट मूव्ही केली. तिला कुठेच कट नाही. अच्छा. सलग सुरू केली, ती 4 तास 2 मिनिटांनी संपली. बापरे. बरं बरं बरं. त्याची आम्ही 1.5 महिना तालीम केली होती. त्यासाठी मी 15 किलो कमी केलं. अच्छा. नटाला हे पण चॅलेंज असतं. खूप मोठं चॅलेंज आहे वजन कमी करणं. म्हणजे जसं आपल्याकडे आमिर खान किंवा मराठीमध्ये आपल्या अतुल कुलकर्णी सुद्धा तब्येत कमी जास्त केली होती. बरोबर. त्याने दंगलच्या वेळेला केली होती जसं आमिर खान. तसाच आहे प्रकार की मला कमी करायला लागली. सो ते पण चॅलेंज आम्ही स्वीकारून केलं ना पूर्ण. बरोबर आहे. वेगवेगळे प्रयोग खूप होत आहेत सध्या मराठीमध्ये आणि खूप उत्तम काम चालू आहे, काही वादच नाही त्याच्यात. पण कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे यावेत हा एक प्रश्न, आणि तुमचे कुठले आगामी सिनेमे येत आहेत ते पण आम्हाला जाणून घ्यायचं. आगामी सिनेमे आता भिशी मंडळ म्हणून एक सिनेमा आहे. तसे सिनेमे बरेच आहेत, अजून आहेत. काही ना काही कारणाने अडचणीत असतात, ते बाहेर यायला वेळ लागतो खूप. म्हणजे काय गंमत आहे माहिती का, हे एक शिवधनुष्य आहे सिनेमा आणि या सगळ्या गोष्टी करणं. म्हणजे खरंच चेष्टा नाही आहे. त्याच्यावर अनेकांची पोटं असतात आणि ते बाहेर येता सुद्धा म्हणजे हा एक वेगळ्या प्रकारची डिलिव्हरीच आहे. ते सगळं संगोपन करत ते बाहेर आणणं आणि मग हुश आलं बाबा एकदाच असं ते होतं. तर नाव सांगत नाही, ते लोकांना दिसतीलच. बरं असं आहे. याच वर्षात येणार, ज्या वर्षी येतील किंवा पुढच्या वर्षी येतील. एक तर माझा सिनेमा गेली 7 वर्ष अडकून पडला आहे. अच्छा अच्छा. वेगळ्या कारणाने पडतात अडकून. बरोबर. सो दादा, खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही आलात आणि अनेक गोष्टी नव्याने कळल्या. जसं मी म्हटलं, मनातल्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी खूप चांगली उत्तर आम्हाला कळली आणि आम्ही ते नक्कीच आमच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही आत्मसात करू. तर तुमच्या आगामी सर्व प्रोजेक्ट्सला आमच्याकडनं शुभेच्छा. आणि तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, दीर्घायू तुम्ही हो, अशा पण तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तर मंडळी, पुन्हा आपण लवकरच भेटणार आहोत मनातल्या गोष्टी या सिरीजमध्ये अशाच एका खास व्यक्तीसह. तोपर्यंत तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि दादा, थोडंसं आमच्या चॅनलविषयी पण बोला तुम्ही. नक्कीच आमचे परिवर्तन चॅनल नक्कीच तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा, पुढे पाठवा.
प्रसारित होऊ द्या, लोकांपर्यंत जाऊ द्या, वेगळ्या वेगळ्या लोकांची माहिती मिळते उत्तमरित्या. नक्कीच पहा आणि व्हायरल होऊ दे. हां, तेही महत्त्वाचं आहे. व्हायरल होऊ दे. येस, पुन्हा लवकरच भेटू.